मी तुम्हाला अनम्यूटचा ऍक्सेस दिलाय, तर आपला अनुभव शेअर केला तर चांगलं होईल. आणि पुन्हा एकदा सांगते की आपलं ब्रेथवर्कचं जे वर्कशॉप आहे आता, तो स्वर जिज्ञासा, स्वर म्हणजे श्वास, ते जरूर जॉईन करा. इथे येणाऱ्या ब्रेथवर्कला येणारे सुद्धा बरेच जण इथे आलेले आहेत ऑलरेडी. मंजिरी ताई, मी निशा गोखले बोलते. कोण बोलताय? निशा? निशा गोखले. हा, हे ऑन करशील का व्हिडिओ? अं, हा, नमस्कार. नमस्कार. छान वाटलं ध्यानातून. फक्त तुम्ही जसं म्हणालात पाठीच्या कण्याला मागच्या बाजूला म्हणजे हृदयाच्या मागच्या मला ना नीट ऐकू बाजूला येत नाहीये. जडपणा आलाय. जडपणा आलाय? आता येते. हा, येत आहे. हा, पाठीच्या मागे हृदयाच्या मागच्या बाजूला तिथे जरा जडपणा आलाय. बाकी खूप असं छान वाटतंय. तर त्या भागाला असा जरा जडपणा. आता जडपणा आला असेल तर थोडस जरा वेळाने ते आपोआप नॉर्मलला येईल. तर हा. आपोआप नॉर्मलला नाही आलं ना, तर हम्म. पाणी प्यायचं, थोडीशी हालचाल करायची. हम्म. म्हणजे ग्राउंडिंग ज्याला म्हणतो ना आपण, थोडस हो. चालायचं, अनवाणी चालायचं, हम्म. हात एकमेकांवर चोळायचे वगैरे, हो. हे याने ग्राउंडिंग होतं. कारण हम्म. आपण ती एनर्जी भरपूर कार्यरत केले ना, तर त्याला सेटल बरोबर. झाली नाहीये ह्याचा अर्थ. ती अजून ती सेटल बरोबर. व्हायला त्याला थोडासा वाव द्यायचा. चालेल. म्हणून पाणी प्यायचं, थोडस काहीतरी हो. खायचं. आपल्याकडे जी प्रसादाची पद्धत आहे, बरोबर. पूजा अर्चा केल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका हं. कारण ते सेटल व्हायला लागतं तिथे. बरोबर. सेटल करून मगच बाहेर पडायचं. सेटल न होता बाहेर नाही पडायचं असं. बरोबर. त्यामुळे आता काहीतरी थोडस खाल्लं ना, एखादं बिस्किट वगैरे, तरी चांगलं. चालेल. थँक्यू. थँक्यू. मंजिरीताई, मी नेहा बोलते. एक मिनिट, एक मिनिट. नेहा नाबर. हा, बोल. अनुभव शेअर करायचा होता. बोल. हा. सुरुवातीला तुम्ही जेव्हा म्हणालात की श्वास तुम्ही घ्या वगैरे, तर तेव्हा ते मला श्वास जाणवत होता आणि हृदयाची धडधड वाढत होती. आणि माहित नाही काय, पण डोळ्यामध्ये खूप असं खुपत होतं. आणि नंतर अगदी दोन्ही डोळ्यातनं अगदी पाण्याच्या धारा अशा चालू झाल्या. आधी उजव्या डोळ्यातून, डाव्या डोळ्यातून, आणि खूप असं पाणी व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर टाळूच्या इथे अगदी शांतता जाणवत होती. आणि मग पूर्णपणे शरीर असं छान वाटायला लागलं, जेव्हा पूर्णपणे म्हणजे अश्रुधारा पूर्ण वाहून गेल्या, जेव्हा टाळूकडे असं छान म्हणजे असं शांत वाटायला लागलं, तेव्हा शरीर देखील, श्वास देखील मग नियमित व्हायला लागला. छान अनुभव होता. म्हणजे ते जाणवत होतं की तो श्वास माझ्या शरीरामध्ये काहीतरी कार्य करतोय, काहीतरी शरीरामध्ये बदल घडवून आणतोय. हे मला त्यावेळेला असं छान वाटलं, जाणवलं ते. खूप छान. खूप थँक्यू, छान. थँक्यू सो मच. थँक्यू. हा, रंजू, बोल. मी बसूनच ध्यान केलं, म्हणजे काही आडवी वगैरे नव्हते, पण तरी सुद्धा मध्ये काही इन्स्ट्रक्शन्स माझ्या मिस झाल्या म्हणा, किंवा मी असं काही, म्हणजे मला काही मधल्या ऐकूच आलं नाहीत. आणि असं जेव्हा संपलं तेव्हा असं वाटलं की म्हणजे आता हे शेअरिंग करायचं म्हणून बोलते मी, नाही तर असं वाटतं असंच बसून राहावं शांत. इतकं छान, म्हणजे खूप छान वाटलं. हे हे चांगलं पण आहे आणि न आवडणारं पण आहे. कारण आपल्याला बोलायला नको असतं, पण तेच हम्म. ग्राउंडिंग साठी थोडंसं बोलावं. बोलावं लागलं. म्हणजे मग ते ग्राउंडिंग होतं. कारण आपण अंतरंगात प्रवेश केला. म्हणजे हे जे काही तू सांगितलं, तुला घडलं की हो. काहीच ऐकू आलं नाही असं वाटलं, येत असतं, पण आपल्या ह्या कानांना कळत नाही ते ऐकू आलेलं. हम्म. म्हणजे हम्म. गोचर होत नाही, आपण म्हणतो ना, आपल्याला गोचर होत नाही. आपण सबकॉन्शियस लेवलला जातो, ट्रान्स लेवलला जातो, त्याच्यामुळे आपल्याला ते गोचर होत नाही. हम्म. पण घडत असतं काहीतरी निश्चित आतमध्ये, आणि म्हणून तिथून बाहेर येऊ नये असं वाटतं आपल्याला. हम्म.
कारण इतकं छान काहीतरी होत असतं तर आपल्याला वाटतं नको बाहेर यायला, पण आपल्याला नको बाहेर यायला. शेवटी दैनंदिन आपलं करेक्ट. रेग्युलर चालू झालं पाहिजे ना. म्हणून मी नेहमी वर्कशॉप्स मध्ये सुद्धा किंवा मेडिटेशन घेते तेव्हा मी सगळ्यांना सांगते शेअरिंग करा, म्हणजे ग्राउंडिंग होतं. आपण बोललो ना 4 शब्द की आपोआप आपण नॉर्मल लेवलला यायला लागतो. पण ते नॉर्मलला येणं पण तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर आपण म्हणून म्हणून ना हवेतच राहतो, आपण असं हवेत राहून नाही चालत. मग आपला गोंधळ होईल नाही तर. त्यामुळे ते छान झालं म्हणते असते. बोलू का मी? 1 मिनिट. नितीन ना? हा. व्हिडिओ करा ना चालू. हा ओके. बाहेर आहात का? काय नाही नाही नाही. करत आहे. काय ते मला प्रॉमिनंट एकच गोष्ट सांगायची होती. मला कालपासून थोडं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन त्रास आहे. तुमचं सकाळी पोस्ट आला विचार केला की हे करून माझं ब्लड प्रेशर कमी होईल. डॉक्टरला वगैरे काय सांगितलं नाही, एवढं काय इट इज नॉट कन्सर्निंग. आणि म्हणून मी करायच्या आधी ब्लड प्रेशर चेक केलं होतं माझं. 137 का 142 आणि काही 94 वगैरे होतं. आणि आता केल्यावर मी परत केलं हा, तर इट इज नॉर्मल 120/80 आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. असे प्रयोग केले पाहिजेत, म्हणजे आपल्याला त्याचा ऑब्जेक्टिव्ह रिझल्ट जेव्हा दिसतात तेव्हा आपल्याला म्हणजे हा प्रयोग इज एनमार्क, यू कॅन राईट इट डाऊन. म्हणजे फारच छान होतं. आणि मला करताना घाम सारखं येत होतं, म्हणलं याला अटॅक बिटॅक आला की काय, पण नाही. दिस इज नाईस नाव. अँड या इट वॉज वंडरफुल ऑल ॲज ऑलवेज. थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू. आणि हा तुम्ही प्रयोग केलात म्हणून विशेष थँक्यू. आणि असे प्रयोग करावेत, म्हणजे खरंच हो करावेत. हो 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 मी थँक्यू. मी वैयक्तिक खूप केली आहेत, पण असं सार्वजनिक लेवलला माझ्याकडून पण प्रयोग जरा कमी होतात. मला ऍक्च्युली केला अनुपमध्ये पाहिजे. पण डोक्यात आलं, पण तिकडे हे घरात असल्यामुळे पटकन झालं आणि कालपासून डोक्यात चाललं होतं. आणि इन्सिडेंटली मी एकटा आहे घरी आता सध्या 2-3 दिवस, कोणीच नाहीये. त्यामुळे आय वॉज मोर वरीड ऍक्च्युली. पण ते या इट वॉज नाईस. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. माझं आपल्याला द्या काढून परत टाकायला नाही कोण आता. बोलताय? कोण बोलताय नाही कळलं मला. हा, वंदना बोलायचंय का? बोल. हा नाही, मी हँड रेस केला होता तेवढ्यात कोणीतरी बोलायला सुरुवात केली हा, म्हणून मग मला पण ते कळलं नाही. ऍज युजल खूप मस्त वाटलं मंजिरीताई. बऱ्याच दिवसांनी तुमच्या आवाजात म्हणजे मेडिटेशन ऐकून केलं. खूप दिवसांनी घेतलं. हो. सुरुवातीला म्हणजे आज पहिल्यांदा मला हात खूप गरम आणि असे जड वाटत होते बराच वेळ. हात म्हणजे पंजे पण आणि सगळं हे. आणि आता नितीन सर म्हणाले तसं खूप गरम होत होतं. म्हणजे मी ऍक्च्युली मेडिटेशन सुरू झालं तेव्हा फॅन मोठा केलेला होता, तरी पण खूप असं गरम वारे वाहत आहेत आजूबाजूला असं वाटत होतं. आणि काय काय दिसत होतं मला मध्ये मध्ये. पण मला तेच कधी कधी प्रश्न पडतो की आपल्याला आपल्या मनात असतं ते दिसतं. म्हणजे आता मध्येच मला काजूची भरणी दिसली, किंवा सगळ्यात शेवटी मला एका देवळात मी लग्न एक बघत होते असं दिसलं. म्हणजे एकदम पूर्वीच्या जुन्या पिक्चर मध्ये कसे ते आंबाडा घातलेली हिरोईन, त्याच्यावर गजरा आणि असं टोपी घातलेला तो नवरा, एकदम टिपिकल. तसं मला शेवटी सगळ्यात दिसलं मेडिटेशन संपता संपता. तर आपल्या मनात असतं ते काही वेळेला दिसतं का, ते तुम्ही म्हणतात असं काही संकेत नाही, असतात? ते आम्ही आता जे म्हटलं ना, पश्यंती वाणी, ऑब्जेक्टिव्ह, फक्त त्याचा आपण इंडिव्हिज्युअलाइज्ड विचार नाही करायचा. त्याचा आपल्याला सृष्टीच्या लेव्हललाच जाऊन विचार करता आला पाहिजे. जे सृष्टीचे नियम आहेत त्या आपण काय करतो, दिसतात आपल्याला सिम्बॉल्स सृष्टीचे, बरोबर आहे. आता बरणी बिरणी हे सगळं सृष्टीच्या लेव्हलला आलं, कारण बाहेर आले ना ते सगळं, आपल्या शरीराच्या बाहेर. बरोबर. तर ते तुम्हाला बाहेरचं सगळं दिसलंय. पण आपण काय करतो, म्हणजे चूक आपली सगळ्यांची, म्हणजे ड्रीम्सचं वर्कशॉप घेते तेव्हा मी हेच सांगते. आपण दिसतात सिम्बॉल्स जे सार्वजनिक असतात, हा, परंतु आपण त्याचा विचार करताना इंडिव्हिज्युअलाइज करतो. तर तसं न करता त्याचा सार्वजनिक पद्धतीनेच त्याचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. सार्वजनिक पद्धतीने विश्लेषण जर करता आलं, म्हणजे सार्वभौमिक पद्धतीने विश्लेषण करता आलं पाहिजे. म्हणजे जे आपण योगामध्ये पंचमहाभूताच्या लेवलला वगैरे म्हणतो तसं विश्लेषण करता आलं पाहिजे त्याचं.
तर ती पश्चंती वाणी, आपल्याला ते पश्चंती वाणी आहे हे आपल्याला कळत नाहीये, पण ती पश्चंती वाणी आहे. स्वप्न सुद्धा आपली पश्चंती वाणी आहे. आपल्या विचारांमध्ये, ध्यानामध्ये जी दृश्य दिसतात ती पश्चंती वाणी आहे. आवर इनर कॉन्शियसनेस, आवर सबकॉन्शियस इज ट्राइंग टू टेल यू समथिंग. पण त्याची जी भाषा आहे ती सार्वभौमिक लेव्हलची भाषा आहे. आपण डिकोड करताना इंडिव्हिज्युअल डिकोड करतो आणि मग तिथे गोंधळ होतात डिकोड. त्यामुळे ती डिकोडिंगची भाषा जर आपल्याला यायला लागली तर खूप चांगलं होतं आपल्याला. म्हणजे तुला ह्याच्यातले अर्थ कळतील. आणि आपण बऱ्याच वेळेला कारण काय करतो, आपल्याला हवा तो अर्थ लावून घेतो त्याचा. आपलं मनच असं आहे की आपण काय करतो, आपल्याला हवा तसा अर्थ लावून घेतो. तर तसं नसतं. म्हणजे तुम्हाला ते ऍज अ थर्ड पर्सन बघता आलं पाहिजे. आणि टीचर श्वास विचारू का तुम्हाला? एक मिनिट थांबा. सृष्टीमध्ये जेव्हा झाडाची पानं पडतात तेव्हा सृष्टी दुःखी नसते. माणूस म्हणतो सृष्टी दुःखी झाली. इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस त्या झाडाच्या दृष्टीने की माझी पानं पडली. इट ऍक्सेप्ट्स इट. कारण का, नंतर पुढे जाऊन मला ते फुलायचं आहे, जास्त चांगलं फुलायचं आहे, म्हणून इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस. पण आपण ह्युमन लेवलला जेव्हा बघतो तेव्हा आपण त्याला दुःख आणि सुखात डिव्हाइड करतो. तसं डिव्हाइड न करता आपल्याला बघता आलं पाहिजे, तर आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आणि अजून एक म्हणजे की पहिले श्वास तुम्ही सांगितलं, श्वासाकडे लक्ष दिलं आणि मग नंतर तो जडजड व्हायला लागला श्वास. आणि मग जेव्हा तुम्ही पुढे सांगत गेलात त्यावेळी की खोलपर्यंत जाऊ दे, खोलपर्यंत जाऊ दे, मग तेव्हा तो हलकेपणा प्रॉमिनंटली जाणवला की आता आपण श्वास खोलपर्यंत घेऊ शकतोय आणि खूप छान वाटतंय. म्हणजे श्वास आणि प्रश्वास दोन्ही हळूहळू हलके झाले. तर ती प्रोसेस काय असते नक्की श्वासाची ध्यानात? आपण ना म्हणजे ना अतिविश्लेषणात पडायचं नाही त्याच्या. पण कारण ते एक ना, म्हणजे हे जर शिकायचं झालं तर आता तू योगात तर हे सगळं केलंयस, तर त्या पंचमहाभूताच्या लेव्हलला जाऊन त्याचं विश्लेषण करता येतं. कळलं की नाही? किंवा जडत्व, किंवा आपण म्हणतो ना की पृथ्वी तत्व, त्या तत्वाच्या लेव्हलला पृथ्वी जड आहे, वायू हलका आहे. त्याचे जे आयुर्वेदात सगळे गुण सांगितलेत की नाही, प्रत्येक पदार्थाचे गुण सांगितले, तर त्या लेव्हलला जाऊन आपल्याला डिकोड करता आलं पाहिजे. आणि करता येतं म्हणजे, पण म्हणजे असं ते असं बसल्या बसल्या नाही सांगता येणार, ते शिकायला लागतं. धन्यवाद. पण तुला येऊ शकेल, तू थोडासा प्रयत्न केला असता, कारण तुला ती पंचमहाभूत आणि हे आपण योगामध्ये हे सगळं शिकलोय ना, तर वी कॅन अप्लाय इट फॉर डिकोडिंग. म्हणजे त्याच्या गुणांवरून अप्लाय करायचं. हलकं वाटलं म्हणजे वायू तत्व असणार किंवा स्पेस एलिमेंट असणार जे हलकं आहे. जडत्व आहे म्हणजे पृथ्वी किंवा वॉटर एलिमेंट असणार. म्हणजे एलिमेंटल लेवलला जाऊन करायचं. त्याच्या पुढे अजून ते आपण मनबुद्धी अहंकार म्हणतो त्या लेवलला अजून पुढची लेवल झाली, ती अजून सूक्ष्म लेवल झाली, तिथेही जाऊन डिकोड करता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे त्याच्यातला तो अहंकार आहे, बुद्धी आहे का मन आहे, ह्या तिन्हीतलं विभाजन पण आपल्याला करता येऊ शकतं. पण मग तेवढं आपण ऍप्लिकेशन आणि थोडी सवय लावून घ्यायला लागते आपल्याला त्या डिकोडिंगची, की आपल्याला कळायला लागतं. हे ना अवघड नाहीये, पण सिस्टम सोडायची नाही. आपण वी कीप ऑन जम्पिंग, आपण लिप्स घेतो, कारण आपल्याला घाई असते सगळ्या गोष्टीची. श्रद्धा और सबुरी आपण नुसताच म्हणतो, प्रत्यक्षात सबुरी काही नसते. वी वॉन्ट टू स्किप पार्ट्स. तर आपल्याला असं नाही चालत करून डिकोडिंग मध्ये. थँक्यू शेअर केल्याबद्दल आणि हे सांगितल्याबद्दल. त्यामुळे ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या आता. थँक्यू. कोण बोलताय? गार्गी? एक मिनिट. नमस्कार मॅडम. मला ना सुरुवातीची दोन वाक्य फक्त कळली श्वास घेण्याबद्दल. नंतर मग मला काहीच कळलं नाही. एकदम शेवटी खोल श्वास घ्या तोपर्यंत मला काहीच मगाशी सांगितलं ना त्यांना, तसं आपण ट्रान्स लेव्हलला गेलो, काहीही हरकत नाही. कारण आपलं सबकॉन्शियस आहे ना, ते त्याच्या पद्धतीने काम करतं.
आपण झोपूनच बळजबरी गेले. करायची आणि आपण बळजबरी नाही केली तर ते जास्त चांगलं काम करतं. हो हो तेच तुम्ही शेअर केलेलं चांगलं बोललात म्हणून मी परत आपण शेअर केलं. हो 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 नाही खूप चांगलं झालं. योगिनी हॅलो, हा आवाज येतोय? होता. हा बोल. मला आज फर्स्ट टाइमच म्हणजे असं काही दिसलं नाही, नाही तर नेहमी मला भरपूर काय काय दिसत असतं. आणि इकडे मला असं खूप असं दुखतंय रादर, असं अजूनही थोडस ते आहे, पण आता मला तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मला लक्षात आलंय की ते थोड्या वेळाने कमी होईल असं. आणि खूप असं म्हणजे समजा कमी झालं नाही ना, म्हणजे हा इतर सगळ्यांसाठी हे सांगते. समजा असं कुठेतरी दुखतंय आणि ते कमी झालं नाही ना, तर बाह्योपचार ज्याला आपण म्हणतो ते अगदी मोकळेपणे करायचे. म्हणजे आपण घरगुती बाह्योपचार करतो की नाही, की इथे जरा बाम लावायचा, सपोर्ट करायचं त्याला थोडस, की त्याला आतमध्ये जे काही घडतंय ते अजून सहज घडत नाहीये, मग त्याला जरा सपोर्टही द्यायचं किंवा पाण्याची पट्टी ठेवली, हा अशासारखं आपण शेकलं तर अशासारखं आपण करायचं. झालंच नाही तर युजली जातं ते, तू म्हणतेस तसं. आणि म्हणजे असं खूप काय काय बाहेर पडल्यासारखं वाटत होतं, म्हणजे असं जांभया येत होत्या, त्याच्यानंतर डोळ्यातून पाणी येत होतं आणि असं जाणवत होतं. आणि काल मी असं जरा रोलर कोस्टर मध्ये जाऊन आले, त्याच्या अनुभवाशी थोडस मला हे वाटलं की ते असं आपण ते तिथे जातो म्हणजे एकीकडे भीती पण वाटत असते, पण एकीकडे ते संपतं तेव्हा असं वाटतं अजून एक राऊंड पाहिजे असं. तर तसं असं वाटत होतं की हे असं थोडस म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते चालू होतं मेडिटेशन, तर तेव्हा असं थोडस म्हणजे डोकं दुखायला लागल्यावर वगैरे असं वाटलं की हे संपलं आता तर बरं होईल लवकर. आणि मग जसं ते संपलं तसं असं वाटायला लागलं की नाही परत एक राऊंड पाहिजे असं. एक राऊंड पाहिजे. ते कालचं खूप तू अनुभव. छान मुद्दा सांगितलास की जे आपण इलनेस आणि दुःख वगैरे सगळं म्हणतो की नाही. आता मला तू सांग, रोलर कोस्टर राईड वर आपणहून जातो की नाही, तिथे काही खूप आनंद असतं का ते? नसतं. आपल्या शरीराला त्रास होत असतो. म्हणून तोच तोच फरक आहे फिअर आणि थ्रिल मध्ये. की आपण जर दुःख, काय भय, आपण जर दुःख किंवा भय आहे ते ऍक्सेप्ट केलं तर इट बिकम्स थ्रिल. इट बिकम्स अ चॅलेंज इन युअर लाईफ. जर आपण दुःख किंवा भय असेल ते नको नको म्हटलं, हे नको मला, हे नको मला, तर त्याचं अक्षरशः म्हणजे आपल्याला काहीतरी अजून अजून वाढत जाईल, आपली दुःख वाढत जातील, हे ते असं होईल. इट विल रिमेन अ फिअर अँड द फिअर विल ग्रो. त्यामुळे ऍक्सेप्टन्स जो आपण म्हणतो ना, जे आपण रोलर कोस्टर राईड तू खूप छान सांगितलं. सो लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर राईड. आपण इलनेसेस, दुःख घेतलेली असतात, ठरवून घेतलेली असतात, बिकॉज वी लाईक अ रोलर कोस्टर राईड. आपण दुःखातून जेव्हा येतो रोलर कोस्टरला, उलटे सुलटे असे होऊन मग तेव्हा हा काय मजा आली असं आपण म्हणतो ना. तर तेव्हा जेव्हा तुम्ही खूप कुठेतरी संकटात सापडता आणि त्याच्यातून स्वतःला वाचवता, तेव्हा तुम्ही म्हणतो अरे काय मजा आली तिथे. आपण संकट ठरवून ओढवून घेतलेली असतात, हेच फक्त आपल्याला मान्य होत नाही त्या संकटात असतो तेव्हा. म्हणजे आता ऍक्च्युली रोलर कोस्टर राईड मध्ये ऍक्च्युली आपण ते उलटे सुलटे होतो तेव्हा वाटतं नको बाबा इथे, असं वाटतं ना त्यावेळेला, त्या क्षणापुरतं. पण ते त्या क्षणिक असतं, ते नंतर आपल्याला छान वाटतं त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर. मात्र तिथे जर तुम्ही ऍक्सेप्टन्स नसेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. ऍक्सेप्टन्स असेल तर इट बिकम्स अ चॅलेंज, इट बिकम्स अ थ्रिल, इट विल हेल्प यू टू ग्रो युअर स्किल्स, इट विल हेल्प यू लाईक एनिथिंग. खूप छान मुद्दा सांगितला रोलर कोस्टरचा. थँक्यू. थँक्यू. मीनल. हा, मला म्हणजे काही वेळानंतर मी ट्रान्समध्येच गेले, पण मला दिसलं की मी पाण्याखाली बसलेले. खूप धबधबा कसा असतो ना
तर धबधबा नुसता धो धो पडतोय डोक्यावर आणि मी शांत बसलीये. क्या बात आहे. हो, पण मला काही कळलं नाही त्याचा अर्थ की असं का बुवा दिसावं, किंवा काही व्यक्ती दिसल्या की ज्यांचा काही संबंध नाही, किंवा आता या क्षणी तर ध्यानामध्ये का बाबा दिसावं कोणीतरी, असं असा एक प्रश्न पडतो की कधी कधी दिसतात काही लोक, पण त्यांचं काही इंटरप्रिटेशन नाही मला करतात कधी. आपल्याला कळलं नाही ना तरी काही बिघडत काही नाही. जे परिवर्तन घडायचं ते घडतं. हा, ज्यांना कळून घेण्याचा अट्टहास असतो, माझ्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या, तर त्यांना सिस्टमॅटिक शिकायला लागतं आणि शिकावं लागतं. म्हणजे ते आपोआप नाही कळत. कळलं की नाही? अदरवाईज गो विथ द फ्लो सारखं श्रद्धा सबुरी जे घडताय ते आपल्याला चांगलं घडताय. नाही कळलं मला काय घडताय तरी चालेल, पडद्याआड जे चाललंय ते चांगलं चाललंय, ही श्रद्धा, की भगवंत जे करतोय ती श्रद्धा जर ठेवून आपण केलं तरी परिवर्तन घडतच असतं आपल्यात. आपल्याला जर काय होत आहे, नक्की कसं परिवर्तन घडताय, काय घडताय ह्याची जाणून घ्यायची खाज असेल तर आपल्याला ते ते ज्ञान शिकावं लागतं. आणि ज्ञान शिकणं ही प्रोसेस आहे. इट इज अ लिनियर प्रोसेस. त्यामुळे तुम्हाला 1, 2, 3, 4 ह्या मेथडनी ते शिकावं लागतं. म्हणून तर मी म्हटलं ना, मी ड्रीम्सचं वर्कशॉप घेते ना, माझं म्हणणं आहे की सगळ्यांना आपल्याला हल्ली हल्ली आपण सगळे अर्धवट ज्ञानी झालेलो आहोत, जे जास्त घातक आहे. त्यामुळे आता पूर्ण ज्ञान घ्या असं माझं सगळ्यांना म्हणणं असतं, की आता प्लीज सगळ्यांनी पूर्ण ज्ञान घ्या ह्याच्यातलं. अर्धवट ज्ञानाने समाधान मानू नका. आणि हे तुम्हाला ज्ञान तरी असू देत की काय काय क्षमता आहे त्याच्या, काय नाही हे कळू तरी देत नाही. ऍप्लिकेशन आपण कळल्यानंतर करू शकतो ना असं. म्हणून मला सिम्बॉलिझमची भाषा, ड्रीम्स वर्कशॉप घेते म्हणजे इट इज अ लँग्वेज ऑफ सिम्बॉल्स. हे जे आता डिकोडिंग आपण म्हणतोय ना, की मला असा अनुभव आला, ह्याचा काय अर्थ. खरंय. आणि असाच्या असा अनुभव तुम्हाला 4 दिवसांनी आला तर त्याचा अर्थ वेगळा असेल, आजच्या सारखाच नसेल त्या दिवशीचा अनुभव. कारण पाणी वाहून गेलाय ऑलरेडी. म्हणजे आता ऋषिकेशहून गंगा हरिद्वारला आलेली आहे. आता हरिद्वारचा अर्थ वेगळा आहे, ऋषिकेशचा अर्थ वेगळा आहे. तिथलं पाणी वेगळं आहे, इथलं पाणी वेगळं आहे. त्यामुळे अर्थ बदलत जातात. आपल्याच आयुष्यात तसंच्या तसं दिसलं तरी त्याच गोष्टींचे अर्थ बदलत जातात. आणि म्हणून कॉन्स्टंट नाही येत. म्हणून ते आपलं आपलं शिकावं, किंवा श्रद्धा सबुरी इज द बेस्ट वे. जाऊ दे ना, नाही कळलं तरी चालेल, पण चांगलं घडताय काहीतरी, इट्स ओके. दोन्ही दोन्ही मार्ग चांगले आहेत. ज्ञानमार्ग पण चांगलाच आहे, किंवा भक्ती मार्ग, सरेंडर, दॅट इज ऑल्सो ओके. पण ह्या दोन्हीतलं काहीतरी एक करूयात आपण असं. आपण पण अर्धवट करतो. हा हा प्रॉब्लेम असतो आपला. अर्धवट ज्ञान असतं आपल्याला. थँक्यू सो मच मिनल. मंजुषा. थँक्यू फॉर जॉईनिंग. मी आज खूपच दिवसांनी जॉईन केलं, पण वेळ मला सुटेबल होती, त्यामुळे मला शक्य नसतं रात्रीचं जरा थोडं. पण खूप छान वाटलं. नाही, बऱ्याच जण जसे ट्रान्स मध्ये गेले तशी मी पण गेले. आणि एका पॉइंटला मला असं वाटलं की हे जेव्हा संपेल, म्हणजे शेवटी जेव्हा की मला असं वाटलं की मी थिजलीये, म्हणजे जिथे मी बसलीये तिथे मी उठणार आहे कशी, असं इतकी मी एकदम अशी फिक्स झाल्यासारखं वाटलं मला. पण नंतर तू जेव्हा हात चोळून डोळ्यावर वगैरे त्यावेळेला मला एकदम असं हलकं झाल्याचं फिलिंग आलं. सो मजा आली खूप. ग्राउंडिंग चांगलं झालं, म्हणजे ग्राउंडिंग चांगलं झालं एकदम. कारण ग्राउंडिंग खूप महत्वाचं आहे. हा, म्हणजे विमान जसं उडणं महत्वाचं आहे, तसं विमान ग्राउंडला येणं आणि तिथे थांबणं तेवढंच महत्वाचं आहे. सततच हवेत नाही पाहिजे. त्याला मस्त ग्राउंडला वाटलं आणणं त्यावेळी. खूप छान. म्हणजे बऱ्याच दिवसांनी करून पण खूप छान असं आणि जमलं मला. आता असं ऑब्झर्व कर की जो काही आपण संकल्प केला असेल तर कुठे परिवर्तन घडताय. म्हणजे झोप बदलते, आपल्या रिॲक्शन्स बदलतात.
बरोबर. हा. दृष्टिकोन बदलायला लागतो. म्हणजे तीच घटना घडते, अरे काल परवा हेच घडलं असतं तर मी असे रिॲक्ट झाले असते, याचं मला असं वाटलं असतं. आज काही नाही वाटत आहे. असे छोटे छोटे बदल घडतात, ते ऑब्झर्व करायचे आणि जमल्यास शेअर कर, ऑब्झर्व करून. नक्की नक्की नक्की. चालेल, थँक्यू. थँक्यू. हर्षदा व्हिडिओ चालू करते. हा, केला. हा. मला इन्स्ट्रक्शन सगळ्या ऐकायला येत होत्या, मध्येच मी ट्रान्समध्ये गेले, पण आले परत ह्याच्यात. म्हणजे मला परत हे केलं, मी श्वास घेत होते आणि नंतर आधी सुरुवातीला पोटात तर खूप असं दुखत होतं, ठणकत होतं, आणि पण हळूहळू ते कमी होत गेलं. बंद नाही झालं, पण असं खूप कमी झालं. आणि नंतर असं झालं की आता काही बोलूच नाहीये, म्हणून मी आधी सुरुवातीला लगेच हात नाही वर केला. आधी म्हटलं बाकीच्यांना बोलू द्यावं, पण मला आधी बोलावंसंच वाटत नव्हतं. असं वाटलं की या स्टेटमध्ये थोडं बरे राहावं, असं डोळे पण उघडावेसे वाटत नव्हते. बोलावंसं न वाटणं, डोळे उघडू नये असं वाटणं, हे खूप चांगलं लक्षण आहे. पण मी म्हटलं तसं चांगलं म्हणजे ते विमान अजून हवेत आहे असं लक्षण आहे. त्याला पण ग्राउंडवर आणायला लागतं ना. तर त्यामुळे दोन्ही म्हणजे म्हटलं तर चांगलं लक्षण आहे, पण म्हटलं तर आपलं ग्राउंडिंग पण झालं पाहिजे. खूप छान. हर्षदा, तू ह्या वर्कशॉपला यावंस असं मला वाटलं. जमणार नाहीये का तुला? बुधवारी मी इतक्यात नाही, बुधवारी वगैरे सांगेन, 2-3 दिवसांनी सांगेन. बर, ठीक आहे. मी बोलू? हा, भाग्यश्री बोल. नमस्कार. नमस्कार. छान वाटलं. मला पण यावेळेस ऍक्च्युली असं झालं की पहिलं थोडा वाक्य व्हॉल्यूम नाही येते, ऐकू नाही येत. आता हा, थोडा मगाच्या पेक्षा बरं आहे. आता हा, येत आहे आता. खूप छान वाटलं पहिली गोष्ट म्हणजे. आणि मला पण यावेळेस असं झालं की पहिलं वाक्य मी ऐकलं आणि एकदम शेवटचं वाक्य ऐकलं. मध्ये मला ॲक्च्युली असं काही ऐकायला येत होतं असं वाटत नव्हतं. मी जागी होते, पण मला ऐकायला काहीही येत नव्हतं. आणि सगळं झाल्यानंतर मग मला प्रचंड भूक लागली. अगदी खड्डा पडल्यासारखी भूक लागली. हात वगैरे चोळून ते सगळं झालं, पाणी बिणी प्यायलं, पाय खालती टेकवले आणि मी म्हटलं सगळीजण बोलतील त्यामुळे आपण नंतर शेअर करू. पहिल्यांदा जाऊन मी खाऊन घेतलं जरा. चांगलं झालं. आणि मग म्हटलं हे शेअर करू. भूक लागतेच. हा. आणि मी हे नेहमी सांगते की व्यवस्थित खायचं प्यायचं. आपण काही तप नाही करत आहोत, आपण हिलिंग करतोय. तप करायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण नाही तर आपल्याला काही तपाची गरज नाही. आपण इथे संसारात राहून साधना करतोय, त्यामुळे व्यवस्थित खाऊन पिऊन साधना करायची. तर मग ते स्मूथली होतं सगळं. परिवर्तन जे व्हायचं ना ते स्मूथली होत. पण त्यामुळे खाऊन झाल्यानंतर असं खूप छान वाटलं मला. मग मला ते तुम्ही जसं म्हणालात तसं ऍक्च्युली रियालिटीमध्ये आली मी खाऊन झाल्यानंतर. हो, ऍक्च्युली ग्राउंडिंग होतं, खूप छान होतं. थँक्यू. आपण शुक्रवारी भेटू. हो हो. येस, येस, थँक्यू. थँक्यू. हा, मीराताई, तुम्ही व्हिडिओ चालू करता का? हा, बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. हा, वैशाली, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? होय. तुझा हात बघितला कारण वरती मग. हा, मग मी लोअर केला, मला विचारलं. मग यांचं झाल्यावर तू बोल. ओके, चालेल. हा, ऐकू नाही येते, अनम्यूट करा तुम्हाला. मीराताई, अनम्यूट एक व्हा. मिनिट. हा, आता झालं. नमस्कार मंजिरीताई. नमस्कार. आज मला जरा हिंमत झाली सगळ्यांची शेअरिंग ऐकून. नेहमी जरा असं दबल्यासारखं वाटायचं,
आणि आज करताना एक वेगळाच अनुभव आला. म्हणजे जसं काही जसं सुरू केलं तसं हा माझा श्वास तुमच्या कंट्रोलमध्ये आहे असं मला जाणवलं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही मूर्ती म्हटलं तर मला एकदम साईबाबा दिसले. नंतर तुम्ही आता मार्ग मिळेल म्हटल्यावर मी रस्ता क्रॉस करते असं मला जाणवलं. आणि जेव्हा तुम्ही शेवटी असं आता हात चोळा आणि त्याबरोबर ग्राउंडिंग झालं आणि असं म्हणजे जसं काही तुमच्या कंट्रोलमध्ये माझा श्वास गेला असं मला ही जाणीव आतून झाली अशी. खूप कंट्रोल म्हणजे मध्ये छान. नाही, याला कंट्रोल कंट्रोल मध्ये म्हणजे नाही म्हणत, तुमचे गायडेड. इन्स्ट्रक्शन हाच गायडेड गायडेडचा फायदा असतो. म्हणजे गायडेड यासाठीच करायचं असतं की आपल्याला स्वतः इन्स्ट्रक्शन देता येत नाही, म्हणून गायडेड मध्ये दुसरे इन्स्ट्रक्शन देतात तसं आपण करतो. पण ते असं ते फॉलो करते ही जाणीव मला आतून झाली आज मला. म्हणजे इतके वर्ष मी आता तुमच्या कनेक्टेड मध्ये आहे, पण मला कसं एक्सप्रेस करायचं ते आजपर्यंत समजलं. पण आज मला ती अशी जाणीव झाली की नाही मला हे मंजिरी त्यांना सांगायला हवं. चांगलं खूप झालं, छान. एक्सप्रेस करा. आज मी ग्रुपवर टाकलाय ना, एक्सप्रेस केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. तुम्ही मला त्याने खूप आपली वृद्धी होते. इन्स्पायर करताना मीरा ताई बोला, नाही तुम्ही बोला, पण ते होत नाही असं नाही, ते पण मला पटतं. पण तरी प्रयत्न करायला पाहिजे, आपण शेअरिंगचा प्रयत्न करायला पाहिजे. आधी डेअरिंग होत नाही आपलं त्याला, पण तरी करायला पाहिजे, कारण त्यानेच वृद्धी होते. अगदी मध्ये ट्रान्स मध्ये गेलं ते पण, म्हणजे ही सगळी जाणीव अशी मला होत होती. म्हणजे तुमचा माझ्या श्वासावर तुम्ही बरोबर हे करताय तुमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे, ह्याची मला खूप छान जाणीव झाली. खूप छान वाटलं अगदी. आणि एकदम हलकं हलकं वाटलं, म्हणजे असं श्वास माझा हलका झाला असं ही जाणीव झाली एकदम. खूप छान. थँक्यू. थँक्यू. हा, वैशाली बोलतेस का? व्हिडिओ कसा केला चालू? केला. हो. बोल. मला छान श्वास घेता आले, त्याचा अवेअरनेस ठेवता आला मेन म्हणजे. पण मध्येच माझे एकदम हार्टबीट्स वाढले, म्हणजे त्याचं फिलिंग मला समजत होतं की हार्टबीट्स वाढत आहे. त्याच्यानंतर माझं डोकं एकदम जड झालं. हार्टबीट्स थांबले, मग हळूहळू कमी व्हायला लागलं, नॉर्मल व्हायला लागलं. नंतर डोकं जड झालं आणि त्यानंतर रेग्युलर माझं होतं तसं आयब्रो सेंटर आणि त्याचा भार इथपर्यंत, असं नाकापर्यंत खूप यायला लागला जास्त. अजून पण मला तो थोडाफार जाणवतोय. पण एंडिंगला मला म्हणजे म्हणून म्हटलं की मी तुमच्या इन्स्ट्रक्शन मला समजत होत्या आणि त्या मला फॉलो पण करता येत होत्या. त्यामुळे दीर्घ श्वास घेता आले, शेवटी किंवा बाकी सगळं हे छान झालं. पण मला अजून थोडस इकडे जडपणा वाटतोय, मे बी मला सर्दी पण झाली आहे म्हणून असेल. आणि डोकं पण थोडस जड. शेकून घे थोडस, शेकायचं गरम पाण्याने, म्हणजे गरम पाण्याच्या पिशवीने, होईल ते कमी. पण हार्टबीटची जाणीव एकदम मला खूप म्हणजे वेगळा अनुभव देऊन गेली. कारण म्हणजे अगदी अर्ध्या मिनिटासाठी असेल, पण ते वाढले होते, ते मला अगदी समजत होतं. आणि बंद म्हणजे नॉर्मल झाले ते पण छान. खूप छान. थँक्यू. हा, धनश्री सांग. व्हिडिओ कर ना चालू. हो. नमस्कार मंजिरीताई, खूपच छान झालं. मला प्रत्येक तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देत होता तेव्हा मी पूर्णपणे श्वासाकडे लक्ष होतं माझं, आणि तो श्वास कळत होता कसा जातोय, कुठे कुठे पोचतोय. म्हणजे पहिल्यांदा थोडासा असं मला आधी वाटलं की उथळ आहे, पण मग तो हळूहळू डीप होत गेला, अगदी संथ होत गेला. आणि मला गेले अनेक दिवस जो हाताला खूप दुखतय, म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं की आपले त्रास आणि हे, तर तसा संकल्प तर केलाच होता, पण मी हाताचा केला नव्हता ऍक्च्युली. तुम्ही जसं म्हणालात की आनंदाची वृद्धी होऊ दे, तर तोच माझा बेसिकली संकल्प होता की आनंदाची वृद्धी होऊ दे. कारण आपण जसं मला आता एकदम शुगर वाढल्याचा त्रास झालाय,
तर त्यामुळे ती गोडी आणि तो आनंद कुठेतरी कमी आहे असं वाटायला लागलं. मी म्हंटल नाही, आता आपल्याला आपली शुगर वाढले याचा अर्थ आपल्या आयुष्यातली गोडी कमी झालेली आहे. तर ती आपल्याला वाढवायची. आपण ह्याची शरीरातली साखर कंट्रोल मध्येच असायला हवी आणि त्यामुळे त्या दृष्टीने तो संकल्प होता. म्हणजे आले औषध आणि ह्यांनी म्हणजे तशी आणि बऱ्यापैकी असते कंट्रोल मध्ये, पण आता अचानक ती जरा थोडस पुढे पाठी झालं. आणि मला हाताचा म्हणजे खांद्याचा खूपच डाव्या खांद्याला खूपच म्हणजे मी आता सध्या जेव्हा जेव्हा योगाची प्रॅक्टिकल्स असतात तेव्हा ती मला करता येत नाहीयेत, कारण तो हातच मला म्हणजे बॅलन्सिंग आसनं आणि हे ते म्हणजे मी बाकीची प्राणायाम आणि हे ते करते. प्रॅक्टिकल वंदनाताई इथेच आहेत त्या आम्हाला असतात. तर ती मला फार करता येत नाहीत, पण आज मला ते दुःख, तो तिथला हाताचा त्रास म्हणजे मी ऍक्च्युली बेलाडोनाच्या अशा पट्ट्या बऱ्याच लावून ठेवलेत की तो दुःख म्हणजे आता कारण आपण हे नाही ना काही करू शकत किंवा त्याला हे, तर त्याचा हात म्हणजे मला वर खाली तो हात त्या कुशीवर झोपताना खूपच त्रास होत होता. पण आता त्याचा खूप म्हणजे हलकेपणा खूप आलाय शरीरात. आणि मगाशी योगिनी म्हणाली तसं अजून एक म्हणजे खूप लवकर झालं असं वाटलं, अजून हे फिलिंग आलं. थँक्यू, खूप छान झालं, मस्त वाटतंय त्यामुळे आता. नाही, आपण आता हे सगळं ऑनलाईन घेतो ना, म्हणून आपण थोडं कमी वेळ घेतो. नाही डीप ते लेवलला समजू घेतो. शकते. नाही हो नाही, बरोबर हे म्हणजे तुझ्या निमित्ताने सगळ्यांना आज सांगायला हो की बरोबर. खूप डीप लेवलला घेतो आणि एवढ्या सूक्ष्म लेवलला घेतो आणि मग काहीतरी आपण म्हटलं ना खूप अतिरिक्त बदल घडले तर आपल्याला हँडल नाही करता आले, तर त्याच्यामुळे बरोबर. खूप डीप लेवलला घेतलं असल्यामुळे, सूक्ष्म लेवलला घेत असल्यामुळे आपण वेळ कमी घेतो, कमी ठेवतो. हो बरोबर. आपलं आपल्याला कारण आता हे ऑफलाईन आपण गेल्यानंतर तर माझा कंट्रोल सुटला ना, मग तुमचं तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने ते थोडं कमी वेळच ठेवते मी, मुद्दाम ठरवून कमी वेळ ठेवते. आता ब्रेथवर्कच्या वर्कशॉप मध्ये तसं नसणार, तिथे माझा कंट्रोल असेल, त्यामुळे तिथे डेप्थ मध्ये जाऊन बदल घडवूनच आणायचा डायरेक्ट. तिथे स्कोप नाही द्यायचा, स्कोप नाही द्यायचा तिथे. बरोबर. आणि त्यामुळे ते वर्कशॉप मध्ये हे तुला जाणवेल, आत्ताचा कंटिन्युएशन मध्ये तिथे जाणवेल. त्यामुळे तो माझं खरं म्हणजे एकदा अनुभव शेअर करून झालाय, पण मला हे आता सगळ्यांचं ऐकून असं वाटलं की मी एक फक्त मिनिट सुरू. रंजू, एक मिनिट रंजू. हा हा बोल. हा म्हणजे मी सगळ्यांचे हे अनुभव ऐकले किंवा प्रत्येक जण काय काय सांगत होतं की ही इन्स्ट्रक्शन, तर मला बहुतेक सुरुवातीला तू जे डोळे मिटायला सांगितले त्याच्यानंतर डायरेक्ट हात चोळा मधनं मला अक्षरशः काही म्हणजे मला काही आठवत नाही. हे ऐकून अरे म्हणजे हे हिनी सांगितलं तर मूर्ती डोळ्यासमोर असं माझं व्हायला लागलं, म्हणून मला पुन्हा बोलावं असं वाटलं की मला हे काही बरं झोप लागली तर मी खुर्चीतून पडेन ना खाली, मी खुर्चीत बसून हे केलं होतं, हंतरुडावर आडवी होऊन नाही, खुर्चीत बसून मी मेडिटेशन केलं. तर जर झोप लागली असेल तर पडले पाहिजे मी खाली खुर्चीवरून. झोप नसते, ती डीप ट्रान्स असते. म्हणजे मला फक्त शेवटचं हात चोळा आणि डोळ्याला लावा एवढंच मला, आणि सुरुवातीचं श्वासावर म्हणजे लक्ष द्या, मधलं हे मला काहीही आठवत नाहीये ऐकल्याचं. इतकं म्हणजे मी ह्याच्यातच गेले. डीप ट्रान्स आणि झोपेतला हाच फरक आहे. डीप ट्रान्स मध्ये तुमच्या अंतर्मनाचे कान जागे असतात, त्यांना ऐकू येत असतं सगळं. ते झोपलेले नसतात, मन नसतं झोपलेलं तुमचं फक्त शरीर हे बाह्य कान झोपतात डीप ट्रान्स मध्ये, ह्याला ऐकू येत नाही, आतल्या कानांना ऐकू येत असत. मग जेव्हा त्याला लक्षात येतं की हा आता सगळं झालंय, हा आता उठायला हरकत किंवा म्हणजे आपण लोकल ऍनेस्थेशिया असतो तो, लोकल ऍनेस्थेशिया. अचंबित झाले की म्हणजे मी हे काही ऐकलं नाही, हे एवढंही नाही सांगितलं असं मला वाटायला लागलं, म्हणून मी पुन्हा हात वर केला की मला बोलायचंय.
म्हणून म्हटलं की ते लोकल अनेस्थेशिया सारखं असतं आणि झोप म्हणजे फुल अनेस्थेशिया. हो डिम्म कळत नाही. पण छान वाटले, एकूण लोकल मस्त वाटलं. अनेस्थेशिया मध्ये कसं ऑपरेशन संपलेलं कळतं. कळतं. तशासारखं आहे. हा कांचन. हा, माझा पण सेम अनुभव. हा अनुभव मला बरेचदा येतो की मी पहिल्या इन्स्ट्रक्शन्स ऐकते आणि नंतर ट्रान्स मध्ये जाते. ते हा डायरेक्ट मला त्या श्वास जो डीप श्वास घ्या हे ऐकायला नेहमी येतं मला युजली. तसं मला पण आज झालं. फक्त आज असं झालं की मला खूप गरम झालं, म्हणजे असं वाटलं की आपण कुठे बसलोय, म्हणजे चक्क घाम आला, इतकं गरम झालं. आणि युजली मला काय होतं, सगळ्यांना जसं काही काही दिसतं ना, तर मला फक्त रंग दिसतात. युजली मला खूप डीप ब्ल्यू दिसायचा. हल्ली एक 15-20 दिवसामधला फरक असा आहे की ग्रे आणि व्हाईट कलर्स असे सतत डोळ्यासमोर गोल किंवा असे सरकत राहतात. तोच फक्त अनुभव येतो मला नेहमी रंगांचाच. आणि कधीतरी ऑरेंज असा फ्लेम आल्यासारखी दिसते, पण बाकी काही होत नाही. आणि युजली मी ट्रान्समध्ये मी अगदी ह्यांनी जसं सांगितलं ना, तसं मला हल्ली सारखं वाटतं की मला झोप लागते का, म्हणून बसून झोप लागते का असं वाटतं. इतकं कळत नाही. आणि मग शेवटच्या इन्स्ट्रक्शन्स जसं तुम्ही सांगता तसं ऐकायला येतं. आणि मी बोलायची इच्छा असते, पण काही वेळेला आजूबाजूला खूप गडबड असते, तर आज हो. नाहीये म्हणून माझा अनुभव शेअर केला मी. पण हा. खूप शांत वाटतं त्याच्यानंतर. आणि एक विचारात असतो आपण दिवसभर, तसं मग राहते मी दिवसभर. थँक्यू. ग्रुपवर शेअर करायचा अशा वेळेला अनुभव. हो, नक्की नक्की. आणि ज्यांना लिहायचा कंटाळा, टाईप करायचा कंटाळा असेल त्यांनी ऑडिओ मेसेज पाठवायचा. नक्की नक्की कारण नक्की. शेअरिंग केल्याने दुसऱ्यांना फायदा होतो, हा फायदा आहेच. बरोबर. किंवा घेणाऱ्याला आनंद वाटतो ना, की आपण काहीतरी घेतलं, त्याचा नाही जो नाही, आणि मला खूप फायदा झाला शांतता याचा खूप आनंद वाटतं वाटतो. सगळी तुमची 7 सर्वात चक्रांची. जास्त फायदा कोणाला हा, होत असतो, जो शेअर करतो ना त्याला सर्वात जास्त फायदा होत असतो. अच्छा. हा. बरोबर. फक्त मला तो काय होतं की मला आपल्याला असा सांग अनुभव येत नाही, मग मी काय शेअर करू असं मला होतं. नाही पण एक म्हणजे आतली आता शांतता वेगळीच असते ती, की खरंच जे- समजत नाही मला. किंवा तुम्ही तेव्हा 7 प्रत्यक्ष ती चक्रांची घेतली होती, ती अवर्णनीय होती. म्हणजे त्याचा जो अनुभव होते ना, खूप शांतता अशी दिवसभर राहते त्याच्यामुळे. तेव्हा प्रत्यक्ष वर्कशॉप्स घेतो ना आम्ही, हा तेव्हा प्रत्यक्ष वर्कशॉप्स मध्ये मी हा, कंपल्सरी शेअर करायला लावते. बरोबर. मला काही अनुभव आला नाही हे तरी बोलायचंच. बोलायचं, बरोबर. कारण ते जे बोलणं आपण आता वैखरी बसलं ना, हा, वैखरी ही चालना आहे आपल्या आतल्या एनर्जीजना दिलेली. बरोबर. वैखरी हे आपलं प्रथम कर्मेंद्रिय आहे. हा. प्रथम बरोबर कर्मेंद्रिय जेव्हा ऍक्टिव्हेट करतो आपण, तेव्हा आतल्या एनर्जीज बाहेर खसकन बाहेर पडतात. जे बरोबर. सुप्त लेव्हलला असतात ना, अशा ब्रिमला आलेल्या असतात. आपण हा, बोललो की ते खसकन एकदम सगळं ते ऍक्टिव्हेट राहायला लागतं. त्यामुळे बरोबर. बोलणं खूप गरजेचं आहे. हा. अर्थात तुम्हाला अनुभव खूप छान आलाय, पण तुम्हाला सांगण्यासारखा नसेल तर असं म्हणा की मला खूप छान अनुभव आला पण मला सांगायचा नाहीये, पण हे अच्छा. म्हणा. बरोबर. हे ओके. म्हणा, पण काहीतरी काहीतरी बोला. बोला. बरोबर. काहीतरी फिजिकल बोलण्याची ऍक्टिव्हिटी किंवा लिहिण्याची ऍक्टिव्हिटी, म्हणून मी ग्रुपवर शेअर करायला सांगते. ती बरोबर. ऍक्टिव्हिटी करा. आपली राईट. कर्मेंद्रिय जागी करायची. कर्मेंद्रियने जागी केली की ते जे आपण मेडिटेशन मध्ये केलेलं असतं त्याला चालना मिळते. आणि बरोबर. आपल्या आयुष्यात जे परिवर्तन घडायचं ते ऍक्च्युअली घडतं. बरोबर. हा, नक्की करीन. त्यामुळे त्यामुळे करायचं. नक्की म्हणजे नक्की. आम्हाला चांगलं वाटणारच आहे तुम्ही शेअर केलं की, पण सर्वात बरोबर. जास्त हो. फायदा शेअर करतो त्याला आहे. हेच बऱ्याच वेळेला माहिती नसतं आपल्याला. बरोबर. मी कशाला माझं सांगू दुसऱ्यांना असं आपल्याला वाटतं. त्यांनी काय होणार आहे, बरोबर. दुसऱ्यांना झालं नाही. नाही झालं तरी आपल्याला होणारे फायदा हे लक्षात ठेवायचं. हो, नक्की नक्की. थँक्यू धन्यवाद. सो मच Yes, फॉर धन्यवाद. शेअरिंग. ताई मला बोलायचंय. अंजली वाखारकर. हा अंजली, एक मिनिट. हा मनापासून मनापासून धन्यवाद. फक्त आज धन्यवाद. पहिल्यांदा असं झालं की मेडिटेशनच्या मध्ये बाहेरून असा अचानक जोरात आवाज आला म्हणून मी उठले. थोडस बाहेर म्हणजे मी जिथे जास्त आवाज येणार नाही तिथे बसले होते आणि अचानक तर मला असं खूप स्वतःला असं वाटलं, अरे आपण आतापर्यंत उठलो नाही आणि आपण काय शिकतोय की बाहेरच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. मग मी शांतपणे परत घरात आले, दुसरीकडे बसले आणि मला असं थोडस ते मनाला खात होतं की इतकं छान मेडिटेशन सुरू असताना आपण मध्येच उठलो.
आणि नंतर तुम्ही ते सांगितलं एक एक पुढचं परत कंटिन्युएशन मध्ये केलं आणि मला ना हनुमान येताना खरंच दिसला असा तो गदाधारी. आणि मी लकीली तिथे फोटो समोरच बसली. म्हणजे काय योगायोग असं मला माहिती नाही, पण मला ना मग असं एकदम रिलीफ, हा ठीक आहे आपण उठलो पण काही हरकत नाही, पण सोल्युशन आपल्याला आहे, आपल्या ह्याच्यात सगळं छानच होणार आहे. आणि आता मंजिरीताईंच्या गायडन्स पण आहे आणि सगळे हे पॉझिटिव्ह हे मिळतात आहे बुवा, तर मला खूप छान वाटलं ते, जरी मध्ये ती लिंक तुटली. आणि हा. मला हे पण वाटलं मध्ये मला असं एकदम असं फटकन इंट्युशनली असं वाटलं हे जे काही सांगितलं त्याच्यावरून, की मे बी ते जे झालं ते तुम्हाला जागा बदलण्यासाठीच झालं होतं. ओके, प्लीज चेंज द प्लेस असं सांगण्यासाठी तो आवाज झाला मे बी. ओके ओके प्रॉबेबली या जागेवर नको बसू, त्या जागेवर बस, जा पटकन उठ. आणि तुम्ही ते आणि केली ती ऍक्शन, त्यामुळे मग पुढे जे व्हायचं ते, कारण कनेक्ट इमिजिएट झालं ना हो त्याच्यानंतर. हा, लगेच लगेच. आणि असं काही येत नव्हतं, याचा पण अर्थ तो डिस्टर्बन्स नसतो. असं कधीतरी आम्ही प्रत्यक्ष घेतो ना जेव्हा मेडिटेशन वगैरे, तेव्हा काही काही जणांचे अलार्म वाजतात, फोन वाजतात. तेव्हा आम्ही असं म्हणतो एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ पर्पज. इफ यू टेक इट राईटली तर मग अस्वस्थ होतो, मग तो माझा अस्वस्थपणा बाहेर पडणं हेच उद्दिष्ट असेल, म्हणून तो गजर वाजला. आणि आणि मला ना त्या अख्ख्या ग्रुपला गरज असेल त्याची, म्हणून तो वाचला. पण एवढ्या इन्स्ट्रक्शन देऊन सगळ्यांनी सायलेंट केलेत ना फोन सगळ्यांनी, तरी सुद्धा एखाद्याचा का राहतो ना. याचा अर्थ ग्रुप नीड्स इट. ही श्रद्धा, ही जर श्रद्धा ठेवली आणि हा जर आपल्याला ऍक्सेप्टन्स असेल तर आत्ता जे घडलं तसं ते घडतं. त्यामुळे मला असं वाटतं इट वॉज नॉट अ निगेटिव्ह साईन, इट वॉज अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू. आणि मी अजून त्याच्यात ना आणखी वाटायची काही गरज नाही. नाही नाही, मला एक क्षणापुरता क्षणभर वाटतं हे बरोबर आहे, तरी पण सांगते शिकले की मी आज बाहेर गेले, काही असं कोण आहे बघायला, पण मी तिथे काही न बोलता शांतपणे परत आले. तर माझ्यातला हा बदल मला खूप आवडला, की इतर वेळी माझं अजून 4 तास 2 तास ते मी त्यावरती चरवण करत बसले ते हा हे ह्याच्यामुळे आता वाक्य बोललात की नाही, मला माझ्यातला हा बदल आवडला. सो इट वॉज अ टेस्ट फॉर यू अँड यू पास्ड इन द टेस्ट. ओ थँक्यू. मलाच खूप छान. आपले टेस्ट घेतले जातात अचानक. सो जस्ट ऑब्झर्व व्हॉट इज हॅपनिंग. असं थर्ड पार्टी सारखं स्वतःला ऑब्झर्व करायचं की आपल्याला कळतं की काय घडतंय. खूप छान अनुभव शेअर केला, थँक्यू सो मच. अनम्यूट करून बोल. तुम्ही थोडं परत सांगाल, माझा आवाज गेला एकदम. हा नाही नाही, मी म्हटलं की असं आपण थर्ड पार्टी सारखं स्वतःकडे बघायचं की हे जे काही घडलं, हा डिकोड 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 सारखं नाही, पण आपल्या लाईफची बघून करायचं. अरे खरंच आपल्यात बदल घडला की, आपल्याला हे असं झालं तर हे पॉझिटिव्ह झालं ना. बरोबर, काहीतरी एखादी आपली टेस्ट घेतली जाते तेव्हा त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला तर आपण पास झालो. निगेटिव्ह रिझल्ट मिळाला तर यू हॅव टू गिव्ह दॅट एक्झाम, ते परीक्षा किंवा तो अभ्यास पुन्हा करायला पाहिजे. त्याच्यात दुःख वाटण्याचं कारण काही नाही. अरे माझा नव्हता वाटतं झाला अभ्यास, परत चिडचिड झाली वाटतं, अरे नाही माझी चिडचिडच नाही झाली, मला पुन्हा कनेक्ट करता आलं, ओके पास. असं असं स्वतःच्या टेस्ट आपण आपल्याला घेऊ शकतो आपण. थँक्यू. एकच मिनिट, हा 1 मिनिट जरा मी आले. मी एका मिनिटात आले. हा आपण कंटिन्यू करू.
कोणाला काही सांगायचंय, बोलायचंय का का आपण मी थांबायचंय? मला हा, सुरेखा ताई का? हा बोलू येत आहे ना हो ऐकू? हो हो, बोला बोला. खूप दिवसांनी मी ध्यान सत्राला आले, म्हणजे मला आठवतच नाही शेवटचं केव्हा केलं होतं ते. हा. आणि कालच आपण सकाळी आलो 4:30 वाजता आणि मला आता आठवण आली आणि मी जॉईन झाले थोडस. तर सुरुवातीला तर मला काही कळलंच नाही, म्हणजे श्वास जेव्हा तो डीप मध्ये इतका गेला आणि मधनं इन्स्ट्रक्शन्स ऐकू येत होत्या, नंतर नाही ऐकू आल्या. पण फायदा दोन दृष्टीने झाला. एक तर माझं शरीर खूप हलकं, म्हणजे तुम्हाला माहित आहे मी कशी आहे ते. आणि हलकेपणा म्हणजे इतका हलकेपणा आला आणि सुरुवातीला मात्र सगळं शरीर कमरेच्या खाली खूप जड झालं होतं. आणि काल तर मला चालता पण येत नव्हतं. पण आज आता इथे जेव्हा हे झालं, तर हे सगळा भाग इतका हलका झाला आणि इतका रिलॅक्स झाला, म्हणजे पूर्ण. आणि काही फ्रॅक्शन करता म्हणू किंवा काही क्षणाकरता निर्विचार स्थिती पण झाली माझी, वा म्हणजे कुठलाच विचार नाही. वा. आणि त्यांनी ते मला रिलॅक्सेशन मिळालं ब्रेनला, कारण मी सतत खूपच विचार करणारी आहे. तर तो खूप छान, मला दोन फक्त अनुभव शेअर करायचे होते. आणि खूपच छान. खूपच पाय दुमडता नव्हता येत, तो दुमडायला लागला, म्हणजे इतकी प्रगती झाली अरे वा. म्हणजे मांडी घालून मला बसता हा, आलं ना, त्यात मी बसूच नाही हो, शकत. तर खूपच हे छान. सांगायचं होतं. आणि शांत तर वाटणारच आहे ध्यान, हे खूपच मला तर खूप छान अनुभव आला. तेवढं शेअर करायचं होतं थँक्यू थँक्यू. मला. मी बोलू? वसुधा. वसुधा, हा बोल. हं. मला म्हणजे मेडिटेशन खूप छान होतं. वेगळा अनुभव म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सांगितलं संकल्प करा आणि श्वास बघा चेंज होतोय का. चक्क माझी नाडी बदललेली आफ्टर क्या संकल्प. बात आहे. हा, हा. आणि त्यानंतर मला मी स्वतः दिसले समोर चेहरा आणि 2 ज्योती दिसल्या समोर. पण मी मध्ये तुमचं ऐकत होते आणि म्हणजे ट्रान्स म्हणा, पण आतमध्ये माझा प्रवेश, म्हणजे आतमध्ये काहीतरी चाललेलं, शरीरात प्रवेश होता. आणि तुमचं मध्ये ऐकू येतं ना, इन्स्ट्रक्शन येतात, पण माझं सगळं मी आतमध्ये म्हणजे शरीरात प्रवेश होतं, बाकी हे नाही. आणि बाहेर पडल्यानंतर असं पूर्ण असं फ्रेश आणि हलकं छान, म्हणजे काय खूप वेगळं छान. असं वाटलं खूप दिवसांनी असं. आणि त्या म्हणाल्या तसं मलाही आज भूक लागली खूप बाहेर हो ना. पडल्यावर. हम्म. खूप हे चांगली ते साईन आहे, भूक आपल्याला लागते ही चांगली साईन. खूप भूक लागली आणि मी पण जेवायला गेले, खायला गेले म्हणजे. ही आणि मी एकमेव म्हटलं साईन नाहीये, पण ही एक हा. मोठी साईन आहे आपल्याला हिलिंग आणि चांगलं झालं हे सांगणार. आणि त्या ज्योती पण अशा समोरासमोर होत्या आणि मस्त स्थिर, आपल्या दिव्यातली वात असते ना, अशी ती फुल वात लावून जी समोर मेडिटेशनला असते, असं खूप सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू थँक्यू. झालं झालं का सगळ्यांचं? कोणी सांगताय का, बोलताय का काही? नाही तर मग आपण थांबूयात, कारण 4:30 वाजले. 2 तास झालं चक्क एका तासाच्या ऐवजी. शेअरिंग आपलं भरपूर झालं. वर्षा चांगलं झालं. गंद्रे काहीतरी बोलायचंय मंजू. वर्षा गंद्रे त्या मगाचपासून सांगतायत. हो का? पण हा, त्यांचा व्हिडिओ नाहीये का चालू? आहे चालू आहे. अच्छा. वर्षाताई तुम्ही अनम्यूट करून तुम्ही बोला, म्हणजे त्यांना मंजूला ऐकू जाईल. हा, आता हो बोला हो. तुम्ही. हॅलो हा हॅलो. हा हा, एक मिनिट. हा नमस्कार मंजिरी ताई, मी पहिल्यांदाच आज तुमच्या या सेशनला बसले. हा, नमस्कार. आता सहयोगला तुमचं नुकतं जे झालं भजन आणि एक हो. हे शिकवलं तुम्ही, त्याला मी अटेंड केलं, ते मी अटेंड केलं होतं. बाकी बरेच वर्ष तुमचं नाव ऐकलेलं आहे. पण आजचा माझा पण अनुभव म्हणजे मी जवळजवळ आता 3 किंवा 4 वर्षांनी पहिल्यांदा बसले मेडिटेशनला. आणि तुमच्या पहिल्या 2 किंवा 3 इन्स्ट्रक्शन्स फक्त मी ऐकलेले आहेत. नंतर जी मी ट्रान्समध्ये गेले कम्प्लीट, म्हणजे ती मला पहिली कोणी सखी सांगत होती, तिचे अनुभव शेअर करत होती, ते का दुसरी कोणीतरी होती तेही कळलं नाही, 2 नंबरची होती तेही कळलं नाही. पण इतकं फुल म्हणजे
काहीच मला पत्ताच नाहीये काय. तुम्ही हे खोल वगैरे मी सगळ्यांचं ऐकलं म्हणून मुद्दामून शेवटी हे केलं, आणि मला तो हँड मी 2दा-3दा हे केला, पण तो जात नव्हता. तो म्हणजे अच्छा. तुम्हाला दिसत नव्हता इथे, म्हणून हा मी आता शेवटी मी स्वतः इकडे ऍक्शन करून हा दाखवला. हा हा अच्छा. हा हा. तर नाही खूप छान. मला पण ओव्हरऑल खूपच मस्त. पण मला असं काय म्हणजे बाकी काही हे नाही. तहान खूप लागली मला, भरपूर तहान लागली मला. ट्रान्समध्ये जाणं वाईट काही नाहीये हा, फक्त आपल्याला कळत नाही ना काय झालं त्या दृष्टीने फक्त ते आपल्याला रुखरुख लागते काय झालं कुणास ठाऊक. असं हा, झालं की नाही काय माहिती असं. बाकीच्यांचं मी ऐकलं की तुम्ही खोल श्वास घ्या वगैरे इन्स्ट्रक्शन दिल्या, ते मी काहीच ऐकलं नाहीये. काही हरकत नाही. म्हणजे बाहेर या मेडिटेशन मधनं अंतर्मन ऐकत असतं. इन्स्ट्रक्शन पण अंतर्मन नाही कळल्या मला. एकदमच कोणीतरी शेअर करत होती, म्हटलं अरे बापरे, ही मध्ये का बोलते बाई, असं झालं मला एकदम बाहेर बाणात आल्यावर. छान वाटलं. आणि थँक्यू. मला करायची इच्छा आहे तुमचं हे पुढचं जे आहे Network. सेशन ते, पण आता नाही मला जमणार आहे. मी बोलते तुमच्याशी नंतर. बरं ठीक आहे. हो शुअर आवडेल मला. आणि मला पण असे ड्रीम्स वगैरे खूप पडत असतात. हा आणि माझा एक मला असा छोटासा प्रश्न आहे की जेव्हा आपल्या घरातल्या व्यक्तींच्या किंवा संबंधित व्यक्तींबद्दल आपल्याला पडतं स्वप्न, दिसतं त्यांच्या बाबतीत काहीतरी, किंवा आणि ते खरंच घडतं तसं नंतर, मग तरी ते बाह्यच आहे का, धरायचं का? खूप हा प्रश्न असा वन लाईन आन्सर नाहीये ह्याचं. हा पण कुठलं स्वप्न आहे, कधी पडलेलं आहे, मग त्याच्यानंतर त्याची अनुभूती कधी आली, काय खूप गोष्टी त्याच्यात लक्षात घ्यायला लागतात. आणि गंमत अशी असते की एकच स्वप्न 3-4 प्रकारात मोडणारं असू शकतं. म्हणजे युजली असतातच तशी. एकच स्वप्न असतं पण ते 3-4 प्रकारात मोडू शकतं. तसं एक प्रकार झाला, पण दुसऱ्या प्रकारातलं काय, त्याचा अर्थ काय, म्हणजे एकमेव अर्थ असतो असंही नाही. अच्छा, ओके. इट इज व्हेरी डीप. हा खूपच. त्याचं ते म्हणून म्हटलं की त्याचं डिकोडिंग ही एक वेगळाच विषय आहे. आणि स्वप्नांचं तसं नाही, ओव्हरऑल आपल्याला आयुष्यात आजूबाजूला दिसणारे जे सिम्बॉल्स आणि हे सगळं असतं त्याचं डिकोडिंग ही एक वेगळं तंत्र आहे ते. बरोबर. त्याची एक सिस्टम आहे. ती सिस्टम आपण जर शिकली तर तेच तंत्र आपल्याला सगळीकडे वापरता येतं. म्हणजे एक ड्रीम्सचं वर्कशॉप केलं ना की ड्रीम्स मध्ये जे शिकलेलं सिम्बॉलिझम आहे ते तुम्हाला जागृत अवस्थेत सुद्धा तेच लागू करतायत. फक्त सिस्टम सोडायची नाही. मी पहिल्यापासून सांगते तशी. कारण डिकोडिंग हे लिनियर असतं. डिकोडिंग हा प्रकार लिनियर असतो, त्यामुळे त्याला 1, 2, 3, 4 क्रमवारच जायला लागतं. 1 वरून डायरेक्ट 10 वर नाही जाता येत. बरोबर. किंवा 1 वरून डायरेक्ट उत्तर असं नाही करता येत. इट कॅनॉट बी सॉल्व्ड लाईक दॅट असं मला वाटतं. ते लिनियरच डिकोड करायला 1, 2, 3, 4, 5, 6 असं. कारण डिकोडिंग आपण कशासाठी करतोय, बाह्य जगतासाठी. बाह्य जगत हे लिनियर आहे. बरोबर. आपलं अंतर्जगत आहे ते होलिस्टिक आहे, एकत्र आपल्याला कळू शकतं. पण बाह्य जगत हे लिनियर आहे. याच्यानंतर हे, याच्यानंतर हे. आज 10 तारीख आहे तर उद्या 11 तारीख, 11 आणि 10 तारीख एकत्र नसते कधी. अंतर्मनात मात्र 10 आणि 11 तारीख, 8 तारीख, 10 वर्षापूर्वीच सगळं एकत्र असतं. इट हॅपन्स सायमल्टेनियसली. बाहेरचं जग सायमल्टेनियस नाही, बाहेरचं जग लिनियर आहे. 2 डायमेन्शनल आहे, कधीतरी 3 डायमेन्शनल, बट नॉट, इट डझंट हॅव द 4th or 5th डायमेन्शन बाहेरच्या जगात. त्यामुळे तिथे तुम्हाला सिस्टमॅटिकच सोडवायला लागतं. यू कॅनॉट डिकोड विदाउट सिस्टम. शास्त्र आहे त्याचं असं, शास्त्राचा आधार घेऊनच करायला लागतं. त्यामुळे जरूर शिका एकदा सिस्टम, आणि एकदा एक सिस्टम शिकली की आपण अजून अनेक ठिकाणी वापरू शकतो ते सिस्टम. बरोबर बरोबर. आणि मला पण युजली असे सिम्बॉल्स वगैरे काय काय दिसतात, आणि असे वेगळे शेप्स पण दिसतात, कलर्स दिसतात. आज मला काही म्हणजे ऍब्सोल्युटली काही नाही. जी मी गेले ट्रान्स मध्ये ती एकदम ती
कोणी बोलायला लागली, तिचे अनुभव शेअर करायला लागली, तेव्हाच मी जागी झाले एकदम. थँक्यू. काहीच कळलं नाही मला. शेअर फक्त पाणी केल्याबद्दल. घेऊन नसला असाल ना तुम्ही, आणि त्याच्यानंतरच्या 2 किंवा 3 मी इन्स्ट्रक्शन फक्त ऐकल्या श्वासाच्या. आता त्या काय ऐकल्या त्या पण मला नाही आठवत आहेत. पण मी काही 2-3 हे करेपर्यंत रजिस्टर होत होतं मला तुम्ही काय बोलताय ते. काहीही हरकत नाही. आवर सबकॉन्शियस माइंड इज द टीचर फॉर आवर ओन सेल्फ. इफ द सबकॉन्शियस माइंड डिसाइड्स की हिला ट्रान्स मध्ये घेऊन जायचं आहे, तो ऑनर द सबकॉन्शियस. सबकॉन्शियस इज द मदर. ओके, द मदर नोज व्हॉट द डॉटर हॅज टू डू. बरोबर. त्यामुळे यू ऑनर द सबकॉन्शियस. कधीतरी छान तो सांगितलं जागेपणी तुम्ही. दाखवतो, कधीतरी झोपेतून दाखवतो, कधीतरी स्वप्नातून दाखवतो. तर त्याला दाखवायचं असेल त्या पद्धतीने ते दाखवतो. आणि जेव्हा कुठला आपल्याला एखादा एलिमेंट दिसतो, फॉर एक्झाम्पल मी एक पोथी वाचत होते, तर ती अशी नोन नाहीये, म्हणजे सगळ्यांना नोन पोथी ती असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण ती पोथी वाचताना मला एक असा अनुभव आला की पाण्याचा जर का पाण्याला काही शेप नसतो, पण असं जी फोटोग्राफीमध्ये आजकाल दाखवतात, असं काहीतरी ड्रॉप केल्यानंतर उडणारं जे पाणी आहे त्याला काहीतरी एक पर्टिक्युलर शेप येतो. जे जे ड्रॉप केलेलं असतं त्या आयटमचा किंवा हवेचा आणि सगळ्याचा मिळून असेल, मला त्यातलं फिजिक्स माहिती नाहीये, पण तो असा एक पाण्याचा गोळा मला असा येताना दिसला माझ्याकडे ती पोथी वाचताना. आणि नंतर मला जी गाढ झोप लागली, म्हणजे ती पोथी राहिली बाजूलाच, मी खुर्चीत बसून वाचत होते, मी जी टेकून डोकं झोपले ते झोपलेच. आणि मी ही पोथी रात्री वाचत होते, जेवण वगैरे झाल्यानंतर वाचत होते. तर मी असं फील केलं की कदाचित मी इतकी थकले होते आणि मला ते असं कॉन्सन्ट्रेशन केलं की झोप येते, म्हणून तसं झालं असेल. पण हा अनुभव मला कधी बाकी ह्याच्या आधी मगाशी मी आलेला. सांगितलं तसं की जर का आपल्याला श्रद्धा सबुरी, जे काय घडलं ते आपल्या चांगल्यासाठी घडलं हे मान्य करायचं, किंवा ती डिकोडिंगची सिस्टम शिकून घ्यायची. आपल्याला जर वाटतच असेल की नाही मला ह्याचा अर्थ कळला पाहिजे, खूप अस्वस्थ करत असेल अर्थ नाही कळला तर आपण ते तिथं शिकून घ्यावं ते शास्त्र असं. थँक्यू. कोणाला अजून काही सांगायचंय का आपण आता थांबायचंय? मला आता बाहेर जायचंय. कोणाला बोलायचंय का काही? थांबूया. हा, थांबूयात आता. तर आपण आता नेक्स्ट कधी होईल तेव्हा तुम्ही यालच. तर इथे आपण एंड करते मी मीटिंग. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि जे ज्यांना नंतर सुचेल त्यांनी नंतर ग्रुपवर शेअर करा तुमचे अनुभव. जरूर शेअर करा, मला त्याचा फायदा होईल.